शेवगाव तालुक्यातील हातगाव येथील कैलास काकासाहेब काकडे वयवर्ष 42 याची बोदेगाव येथे खून झाल्याची घटना शुक्रवारी 20 रोजी सकाळी 8 वाजता उघडकीस आली होती। या घटनेतील आरोपीला शोधण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं। मात्र शेवगाव पोलिसांनी तांत्रिक आणि भौतिक पुराव्याच्या मदतीनं तपास करून खुनातील आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। घटनेतील आरोपीचं नाव सिद्धांत मंगेश गवारे वयवर्ष 23 राहणार बोदेगाव तालुका शेवगाव असं असून आरोपीनं किरकोळ वादातून कैलास काकडे याचा खून केल्याचं तपासात उघडकीस झालंय। आरोपीनं किरकोळ वादातून कैलास काकडे याचा खून केल्याचं तपासामध्ये उघडकीस आलं आहे। कोणतेही धागेदोरे नसताना शेवगाव पोलिसांनी आरोपी शोधून अटक केल्यानं पोलिसांच्या कामगिरीचं कौतुक होत आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की तालुक्यातील हातगाव येथील कैलास काकासाहेब काकडे हे गुरुवार दिनांक 19 जून रोजी पत्नीसह बोदेगाव येथे आले होते। त्यावेळी मी बाथरूमला जाऊन येतो, तू छत्रपती बँकेसमोर थांब असं पत्नीला सांगून गेले। मात्र कैलास काकडे लवकर न आल्यानं त्यांची पत्नी गावाकडे घरी निघून गेली होती। त्यानंतर शुक्रवारी 20 रोजी सकाळी 8 वाजता कैलास काकडे हे शेवगाव ते गेवराई रोडवरील हॉटेल राकाच्या समोर मृतावस्थेमध्ये आढळून आले। अज्ञात कारणानं कोणत्या तरी टणक हत्यारानं पाठीवर डोक्यावर जबर मारहाण करून जीवे ठार मारल्याचं उघड झालं होतं। मयत कैलास काकडे यास दारू पिण्याचं व्यसन असून त्याच्याकडे लोकांचे उसने पैसे झाल्यानं त्यानं 15 दिवसांपूर्वी त्याच्या वाट्याला आलेली 1 एकर जमिनीपैकी अर्धा एकर जमीन विकली होती। त्यामुळे कैलास काकडे यांची हत्या पैशाच्या देवाणघेवाणीतून झाल्याचा संशय होता। यावरून मयताचा भाऊ विलास काकासाहेब काकडे यांच्या फिर्यादीवरून शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 552/2025 भारतीय न्याय संहिता कलम 103(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याच्या तपासात पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी वेगवेगळी 2 पथकं बोदेगाव, बालमटाकळी, हातगाव, कांबी भागात रवाना करण्यात आली होते। तपास सुरू असताना गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक तसेच भौतिक पुराव्याच्या आधारे संशयित आरोपी सिद्धांत मंगेश गवारे याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली। कैलास काकडे हा आरोपीच्या घरासमोर येऊन विनाकारण शिवीगाळ करत होता। याचा राग येऊन टणक वस्तूनं त्याला मारहाण केल्यानं त्यातच त्याचा मृत्यू झाल्याचं तपासात उघडकीस आलं। पोलिसांनी आरोपी सिद्धांत गवारे याला अटक केली असून ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि त्यांच्या पथकानं केली। येस न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी संदीप देहडराय, शेवगाव।